मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनं रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन जे आहे ते मागे घेतलेलं होतं. मात्र यावरती कुठलाही तोडगा न निघाल्यानं उद्यापासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा जो आहे ते या संपूर्ण शेतकऱ्यांनी दिलेला आहे आणि उद्यापासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली जाणार आहे. आपल्यासोबत हे संपूर्ण रिंग रोड बाधित शेतकरी आहेत. आपण उद्यापासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा देत आहोत. नक्कीच अनेक मंत्र्यांनी, त्यात गिरीश भाऊ असतील, उदय सामंत असतील, जिल्हाधिकारी असतील, या सर्वांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवले जातील. यांच्या ज्या चुकीच्या अलाइनमेंट आहेत या बदलून ज्या अलाइनमेंट तुम्ही मागणी करताय त्या अलाइनमेंट घेतल्या जातील. सर्वोच्चतम गावातल्या खरेदीचा आधार घेऊन त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल. त्याच्यानंतर गुणांक 1 ज्या ठिकाणी लागलेला आहे त्या ठिकाणी 2 करून त्या 5पट मोबदल्याची शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत केल्या जाईल. या सगळ्या गोष्टींचे आश्वासनं दिल्यानंतर आम्ही थांबलो होतो. अधिवेशन संपल्यानंतर शेतकऱ्यांची प्रायव्हेटवर मिटिंग घेतल्या जाईल असं सामंत साहेबांनी आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही आमचं आंदोलन स्थगित केलं होतं. परंतु या सर्व लोकांनी आम्हाला फसवलेलं आहे. परवा आपण बघितलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सर्व मंत्री महोदय, प्रशासकीय अधिकारी यांची एक बैठक झाली. परंतु त्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली ही शेतकऱ्यांना सांगण्यात आलेली नाही. जिल्हाधिकारी नाशिकचे हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले आहेत, शेतकऱ्यांचा विश्वासघात करताय. म्हणून आम्ही उद्यापासून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आमरण अन्नत्याग आंदोलन करायला सुरुवात करणार आहोत. आमची प्रथम मागणी आहे की हा बोगस जिल्हाधिकारी या नाशिक जिल्ह्यातून तुम्ही हद्दपार करा. पवन दत्तासारखा अधिकारी जो शेतकऱ्यांवर, महिलांवर लाठीचार्ज करतो त्या अधिकाऱ्याचं निलंबन करा, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नका. आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या आता जोपर्यंत मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी लेखी स्वरूपात बैठक घेऊन लेखी आदेश काढणार नाही, GR काढणार नाही, शासनाचे जोपर्यंत आमच्या मागण्यांच्या संदर्भात आदेश निघणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण सोडणार नाही. एक तर शेतकऱ्याला न्याय मिळेल, नाही तर आमचं शेतकऱ्याचं मरण त्या ठिकाणी दिसेल. एवढंच तुम्हाला या ठिकाणी आज सांगतो. पण खरं तर आपण बघितलं कुठेतरी आपला शेतकऱ्यांचा जो रूप आहे तो अधिकाऱ्यांवरती असल्याचं पाहायला मिळतं. जे काही अधिकाऱ्यांना कंटिन्यू शासन दरबारावरून सांगण्यात येत आहे की जोपर्यंत शेतकऱ्यांची मिटिंग लागत नाही, त्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत तुम्ही खाली कोणतीही कारवाई करू नका. तरी जे आपले नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ते त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगून शेतकऱ्यांपर्यंत पाठवून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. एवढंही सांगून त्या ज्या उर्मट पवन दत्ता यांनी मुंगसारा माथुरी ठिकाणी जे गैरवर्तन केलं त्याच्यावरती त्याची पाठराखण सरकारने केली. तरी कालच्याच दिवशी त्यांनी आमच्या गावांमध्ये जाऊन परत शेतकऱ्यांची पुन्हा एकदा दिशाभूल करून आणि शेतकऱ्यांना ताकीद दिली का तुम्ही खरेदी करा, नाही तर आम्ही बळजबरी तुमचं भूसंपादन करू. एवढं त्याचं आज उर्मटपणा चालू झाला आहे पुन्हा एकदा. तर त्याला लवकरात लवकर निलंबित करण्यात यावं आणि जे काही जिल्हाधिकारी शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत, शेतकऱ्यांची पिळवणूक करतायत, तर त्या जिल्हाधिकाऱ्यांची दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली करावं. नाशिकमध्ये चांगलं कर्तृत्ववान जिल्हाधिकारी आणून आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. लगेच आणखी काही शेतकरी आपल्यासोबत आहेत. उद्यापासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. या अगोदर एकदा आपण आंदोलन केला होता, आता तरी तोडगा निघाला नाही. आता काय वाटतं आपल्याला उपोषणाचा मार्ग मोकळा? नक्कीच आता ही आरपारची लढाई आहे. या ठिकाणी आम्ही आता थकलो आहे. गेल्या 5-7 महिन्यापासून दररोजचा हा संघर्ष आमचा या ठिकाणी चालू आहे. उद्यापासून जे आम्ही आमरण उपोषणासाठी, अन्नत्याग उपोषणासाठी बसत आहे तो निश्चितच हे शेवटचं आमचं आंदोलन आहे. इथून आम्ही परत हटणार नाही. जोपर्यंत आम्हाला लेखी प्रॉपर आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आता आम्ही मागं हटणार नाही ही या ठिकाणी सांगू इच्छितो. मागं न हटण्याची भूमिका आता शेतकऱ्यांना घेतली. नक्कीच मागे हटणार नाही. याचं कारण असं की आम्हाला वेळोवेळी माननीय उदय सामंत जे असतील, गिरीश भाऊ महाजन असतील, यांनी वेळोवेळी आम्हाला बैठकीचं आश्वासन दिलं, पण त्यानंतर त्यांनी त्यावरती कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जेव्हा आम्हाला अधिवेशन संपल्यानंतर बैठक होईल असं सांगण्यात आलं होतं. आम्ही त्यांना वेळही दिला आणि आम्ही इतक्या दिवस थांबलो, पण आता ते त्यांचा वेळकाढूपणा करून घेत आहेत आणि शेतकऱ्यांचा अंत बघत आहेत. तर आता आमचा हा जो काही संघर्ष आहे हा शिगेला पेटलेला आहे आणि आम्ही शेवटच्या अंतिम टप्प्यात आम्ही आमच्या या उपोषणाच्या मार्गाला आता बसणार आहेत आणि यानंतर आम्ही मागे हटणार नाही हा आमचा निर्धार आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर आपल्याला शेतकरी जे आहेत त्या रिंग रोडच्या संदर्भात आता आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी आता उपोषणाचा इशारा जो आहे दिल्याचं पाहायला मिळतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.